तो रुको जरा। गुरुजनांना अशी विनंती आहे की त्यांनी महापुरुषांचे जीवन प्रकरण करावे। गुरुजनांना विनंती आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक जोडे सर यांनी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापक वाघरे सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आपले स्थान करावे अशी विनंती करतो। तसेच धारणे सर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपले प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावे। तसेच लोढे मॅडम यांनी सुद्धा आपले प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावे। तसेच आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दांडेकर सर यांना सुद्धा मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। याच्यानंतर आपण सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचे स्वागत समारंभ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोढे सर यांचं स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। नितेश सारे यांना
ऍडमिशन केलं. ऍडमिशन करताना ऍडमिशन झालं त्याच्यानंतर मी पहिल्या दिवशी, त्यानंतर त्यांना काय वाटलं का मला माहित नाही, त्यांनी मला समोर आणलं. पहिल्या बेंचवर बसत जा असं मला सांगितलं. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध. त्यांचे उपकार, ज्यांनी आपल्याला वाघिणीचं दूध पाजलं, त्यांचे उपकार आपण कधी विसरू शकत नाही. असं तसेच आणि निवेदिता बँकमध्ये कर्मचारी प्लस एजंट म्हणून मी कार्यरत आहे. सर्वांनी एका एकाने आपला परिचय सांगायचा आहे. सर्वांना नमस्कार. माझं नाव रिया सुधाकरवाडे उर्फ प्रिया नावलगडे. मी फकरवाड इथे आहे. आता मला चंद्रपूरला दिली आहे. तर निसर्गाला रंग हवा, फुलांना रंग हवा. निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना रंग हवा असतो. माणूस एकटा कुठं राहणार, त्यालाही वैदिकचा रंग हवा असतो. नमस्कार, मी प्रदीप पंढरी बोलतो. गाव गंजगाव माझं. आम्ही सध्या चिपळूणला प्रॉपर झालो. मी कॉलेज करत असताना माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. माझं नाव नितीन भगवान साहेब. आता रविवारी सध्या चंद्रपूरला आहे. त्याच्यामध्ये माझं जो गाव आहे तो डिपार्टमेंटला आता कोण आहे. माझे नाव पुरुषोत्तम हरिचंद्र भरणे, राहणार चिपळूण. मी सध्या केबल ऑपरेटर म्हणून काम करतो. आता आम्हाला सध्या चिमटीला चालू आणि माझं छोटंसं मोबाईलचं दुकान आहे. धन्यवाद. माझे नाव विक्रम मशिदी म्हणजे तिमूर. भाजीपाला व्यापारी यांना सोबत द्यायला मला नियम आहे. हॅलो, माझे नाव साईनाथ बालाजी लांजेकर, मुक्काम दसगाव. मी सध्या बांधकाम कामगार मिस्त्रीचे काम करतो. धन्यवाद. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. माझं नाव आहेच नाव आहे दर्शना मोहनदास रोकडे, राहणार नवेगावकडे आणि सासरचं नाव आहे सौदर्शना प्रमोद बाराई, मुक्काम समजलं. आमचं शिवरंग पोपडे आणि सासरचं नाव भाग्यश्री नितीन सातव. माझं मिस्टर ओळख चांद्राला कार्यरत आहे. नवीन वर्षांच्या सर्वांना शुभेच्छा. माझं नाव कांचन पांडुरंग घटारे. माझं सासरचे नाव आहे कांचन भूषण झोपडे. मी नागपूर. शुभेच्छा सर्वांना. आणि माझं नाव आहे साधन जनार्दन कोलिंकर, प्रौढी नाईक. आणि माझं सासरचं नाव आहे काजल आशिष नागपुरे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे गुरुवर्य आणि सर्व प्रतिनिधींनो, माझं नाव आशिष भगत पाटील. मी मुक्काम पिंपळमध्ये राहतो आणि मी संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये समाजसेवक म्हणून काम करत आहे. आपला मेंटू जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्रामची कल्पना माझी होती आणि मी कविता मुलांसोबत डिस्कस केलं होतं की आपल्याला खूप वर्ष झाली बा, आपल्याला कोणता तरी प्रोग्राम आपल्याला कॉलेजमध्ये करायचा आहे. तर सर्व आम्ही मित्रमैत्रिणी एकामेकासोबत डिस्कस करून हा कार्यक्रम घडवून आणला. पण अत्यंत दुःख वाटत आहे याचं की ते
संख्या खूप कमी आहे. सर्वांना पोहा करून वेळात वेळ काढून आणि कित्येक मुलींना मी स्वतः पोहा केला. त्यांना मी खूप रिक्वेस्ट केली, या तुम्ही या प्रोग्रामसाठी या, पण त्यांनी म्हटले की आम्ही कामात बिझी आहोत, आम्ही इकडे आहोत, आम्ही तिकडे आहोत. बघू यानंतर पण समोर हा प्रोग्राम आम्ही घेऊ अशी मी सर्वांतर्फे एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वांना गुड मॉर्निंग आणि इथे उपस्थित असलेले शिक्षक वृंद तसेच मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि माझे पूर्ण नाव कोमल आशिष पाटील, मुक्काम पिंपळनेरी हे आहे. तर माझं शिक्षण इथे नसले झाले तरी काही सरांची ओळख आहे माझी. वाघारे सरांच्या तर मी घरी गेली आहे आणि त्यांचे स्वभाव पण माहीत आहे मला, पण बाकीच्यांचं तेवढं कॉन्टॅक्ट आहे नाही. पण अपेक्षा आहे की सर्वदा उत्तम शिक्षक वृंद आहे आणि इथेच थांबतो. धन्यवाद. तर हे सर्व जुने विद्यार्थी आणि या जुन्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस 2011 मध्ये म्हणजे नवीनच प्राध्यापक गोमाशे सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. चांगलं कार्य केलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आणि त्यांना आपली मैत्री काढली आपण. आपली पिढ्या मैत्री जुन्या आठवणींना उजाळा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला. आमची आठवण तुम्हाला आज इथं या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली. आपला इथं अंत्यक्रिया होत आहे ही खूप महत्वाची बाब आहे. आणि ह्या आठवणी आपण आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या मित्रांकडे वाटून विसरणार त्याची कदाचित तो भाग्य त्यांच्यामध्ये नव्हता. आज शर्मेश्वर असते तर या कार्यक्रमाला वेगळाच रंग आणि धडका आलेला असतात. कारण शर्मेश्वर आमचे सिनियर होते आणि त्यांच्या हातूनच आम्ही शिकलो, त्यांच्या मार्गदर्शनामधून आम्ही बोलायला शिकलो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ताज्या उपस्थितांकडूनही आणि या ठिकाणी गेट टुगेदर या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या पाटील आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी. सर्वात प्रथम या ठिकाणी बोलणे कामदारी सरांनी म्हटलं आहे, जुने जे विद्यार्थी आहेत ते वारंवार आठवतात. कारण की शिक्षकांनी जे सांगितलं आहे मार्गदर्शन आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कर्मभूमी शिवण यामध्ये वंदनीय राष्ट्रपती क्रांतिज्योती सावित्रीबाई या स्नेहमिलन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री लोढे सर, सोबतच त्यांच्या सहचारी आदरणीय लोढे मॅडम, आमचे धरणे सर, वाघरे सर, मस्कर सर, गाडवे सर, गोमासी सर,
सर्व या विद्यालयाचे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी, मी पण तुमच्या सरकारी शाळेचा विद्यार्थी आहे. 1 ते 12वी आशिष नेहमी येतो, त्यामुळे मी जरी सायन्सचा असलो तरी मी कला शाखेमध्येच सगळे आम्ही मिळून असतो. आज जेव्हा तुमचा कार्यक्रम इथे अटेंड केला फार बरं वाटलं. जे उपकार भार होतो आभार मानतो, भारावर दिलेल्या क्षणांना आयुष्य वाहतो. तुमच्या सगळ्यांशिवाय दुबळे आमचे खाते इतकेच जाणतो मी, आभार मानतो, आभार मानतो. तुम्ही आज सगळेजण इथे आला आणि असे कार्यक्रम वारंवार विचारलं की आम्हाला याली का, तर आबाजी तेव्हा छोटीशी होती, 1-2 वर्षाची, 2 वर्षाची वगैरे असेल ती आता 8वीत गेली आहे. आणि संडे म्हटलं तर पोरांचं सगळं घरी राहायचं, मुलगाही आहे परत, तो 4थीत आहे. तर तिचा एक अभ्यास उद्या काहीतरी पेपर आहे आणि त्याचं म्हटलं तर पतंग उडवायचं आहे. आणि आता त्याचा तो पुरेपूर उपयोग करेल, कारण मम्मी पप्पा घरी नाही आहे, आजी पण शेतात जाणार आहे. तर ते लोक नाही आले, पण तुमच्यापर्यंत तुमचा निरोप पोहोचवेल की सगळे दादा आणि ताईंनी तुम्हा दोघांची आठवण केली. तुम्ही सबकनी बोलवलं आणि या ठिकाणी सरांबरोबर माझाही सत्कार केला. सगळ्यांचे फार फार आभार. खूप आनंद झाला. मला वाटते की अशा प्रकारचं काहीतरी म्हणजे मला तरी पहिल्यांदा झाला आहे. तर तुम्ही ती पहिल्यांदा आनंद तुम्ही लोकांनी दिला मला. विद्यार्थी आणि ते अनुभव त्या अनुभवाची शिदोरी घेऊन आपण जातो. आता आशिषने खूप प्रयत्न केला, घरी घरी जाऊन आमंत्रण दिली. आता हा कार्यक्रम आहे आमंत्रण देण्याचा नाही आहे, हा आपल्या मित्रत्वाच्या ओढीचा आहे. 2-3 हो गए, चलो मिलते हैं, या निमित्ताने भेट होईल. आता तो जो होता इलेक्शनच्या पिरियड मधला, आपण आम्ही जो आम्हाला वेळ नव्हता त्यामुळे तो पोस्टपोन झाला आणि 24चा कार्यक्रम 25 मध्ये होता. असो, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. नाही 50 आले, नाही 60 आले, आपण 10 आलो, 10 जुळलो, ही अच्छी बात आहे. वी शुड बी पॉझिटिव्ह. आणि त्या निमित्ताने जावई लोक पण आले, जावई लोकांची भेट झाली. खालचे 8-9 झोड तर आमच्या मुली आहेत, त्यांना गोड करून घ्या, शुक्रवार माफ करा. त्या ठिकाणी उमाताई आल्या. आता उमाताईचे मिस्टर माझे गुरु शिगावला पहिली बॅच आमची 7वीमध्ये होतं तेव्हा ते लागले होते आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. आणि प्रिया त्यांची सून झाली आणि प्रियाची आत्या म्हणजे आमचे बारूमामा, अर्जुन बारूमामा आहे ना, बारूमामाची हे होते. ते सर जुळून आला आहे, नंतर सांगतो मी काय लिहिले. तर या ठिकाणी अग्नि जावई आहे, सब जावई आहे आणि मुलींनो आणि माझे सर्व मित्रांनो. वगैरे सरांनी मगाशी गाणं गायलं आणि आता हे झालं पहिलं वर्ष तुमचं. तर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही एक इंटरव्ह्यू सादर कराल तेव्हा आम्ही नसतात आणि आम्हाला आता याच्यानंतर इन्व्हॉल्व करू नका. कारण मी सांगतो, कारण आपल्याला जो काही आनंद असतो, आपल्याला जे काही शेअर करायचं असतं, जे काही बोलायचं असतं ते आपण आपल्या शिक्षणासमोर काही व्यक्त करू शकत नाही, आपल्याला अवघडण्यासारखं होतं. म्हणून एक सुरुवात म्हणून तुम्ही या निमित्तानं आलात, एकत्र झालात आणि ज्यांची खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची ओढ असते ते येतीलच. जेव्हा आता आपण त्याचे फोटो बाहेर शेअर करू किंवा आपण शेअर करू किंवा त्यांना आपण सांगू, आपल्याला जे काय अनुभव ते सांगू, त्यांना वाटत की नाही खरोखर आपण जायला पाहिजे होतं. सरांनी सांगितलं की सगळ्यांच्याच काही नशिबामध्ये असे चांगले क्षण नसतात आणि ते चांगले क्षण होण्याचा त्यांनाही आतुरता वाटेल किंवा ते नेक्स्ट इयर तुमच्या गेट टुगेदरला येतील. तर मी अधिक वेळ न घेता या निमित्तानं तुम्ही आमच्या खऱ्या अर्थाने पुरस्कार आहात. आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार, आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार अशाची काही गरज नसते. तुमचाच
येण्याचा पुरस्कार, तुमचा नमस्काराचा पुरस्कार, तुम्ही आम्हाला आठवण करणार, हाच आमचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. तर तुम्ही आमचा या निमित्ताने जो सत्कार केला, आम्हाला जो मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि असाच हा स्नेह जो आहे कायम आयुष्यभर जपा. आणि पुन्हा आम्हाला केव्हा आनंद होईल जेव्हा आम्ही इथून रिटायर्ड होतो, तर रिटायर्ड होताना जर तुम्ही जर उद्या सरकारी आठवड्यात दिलं त्याला तेव्हा आम्हाला बरं वाटेल की नाही, खरोखरच आम्ही काहीतरी चांगलं केलं, तो क्षण त्यासाठी आनंदाचा असेल. या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य आनंदात जावं, तुमचे मुलं चांगले घडव. त्यांनी आले आहेत, तर त्यांचं स्वागत करतो. मिसेस पुरुषोत्तम भरमे यांचं स्वागत भाग्यश्री बोबडे परिलक्षित त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे डोळे मॅडम यांनी सुद्धा आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केले, त्यांचं मी सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे धार्मे सर आणि त्यांच्या पत्नी धार्मे मॅडम यांनी सुद्धा, धार्मे सरांनी सुद्धा आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं, त्यांचं सुद्धा मी आभार मानते. आणि त्यांच्या पत्नी सौ धार्मे मॅडम यांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि हा कार्यक्रम घडवून आणला आशिष पाटील, कविता उताने, कांचन हजारे यांचा तिघांचा मोलाचा वाटा आहे, त्यांचा मी मनापासून आभार मानते. तसेच सर्व आमचे मिस्टर, मेन म्हणजे आमचे मिस्टर, यांनी नसता येऊन दिलं तर आम्ही नसतो आलो. तर त्यांचं खूप खूप आभार. आपल्या उभागातून आपल्याला नेहमी साथ देतात. 11वी 12वी कार्यक्रमात आपल्या कॅम्पमध्ये खूप जवळच्या झाल्या, त्यांचे मी सुद्धा आभार मानते. त्यांची प्रकृती ठीक नाही आहे तरी सुद्धा त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. धन्यवाद मानतो. तर सर्वांचं मी मनापासून आणि शब्दसुमनाने आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला. धन्यवाद. या 2 दिवसाच्या सोबत असण्यासाठी 7 दिवसाच्या आठवतो तो दिवस, शिकवतो दिनचर्या, शिकवतो दिनचर्या 7 दिवसामध्ये काय करावे विद्यार्थ्यांनी, कुठे खेळावे विद्यार्थ्यांनी, हे शिकवतात ना आपल्याला, ते आपले सर, ते आपले सर. खूप खूप धन्यवाद. मित्र मैत्रिणी मिळाल्या, खूप वेळात वेळ काढून आपण सगळे मिळलो, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा. मला वाटत नाही की खुशीच्या ह्याच्यात दुःखाचं सण नांदावं, पण आपल्यातले 2 विद्यार्थी निघून गेले आहेत. आणि ते विद्यार्थी नसून माझा भाऊ सुद्धा होता, मला माननीय बहीण, त्यांनी मला बहीण मानली होती. जसं आपला अज्ञात चौधरी, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली करते. शुभम भगत खूप असे एकमेव विद्यार्थी होते की ते आपल्या आयुष्यातून निघून गेले, कधी परत नाही येणार.
We shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe that we shall overcome someday. त्यामध्ये काय करतो सकाळी उत्तर भूषण नाही हम काम नाही इंग्रजी जो पहिला जो 12वी शिकला स्पेक्टॅकल म्हणजे गॉगल चष्मा चष्म्याचा पालक कोण सिस्टीम कशी करप्ट झालेली आहे म्हणजे न्याय सुद्धा फिरवला जातो त्याचं वर्णन या कवितेमध्ये आहे. नो वर्सेस आहे तिथे सुंदर कविता आहे. त्याचं म्हणणं असं की चष्म्यासाठी जी व्यवस्था जी आहे ही द प्रॉपर सॅडल फॉर द स्पेक्टॅकल इज मेड विथ द हेल्प ऑफ द नोज. जर नाकच जर नसतं तर चष्मा बसला कुठं असता बरोबर आहे सर. नाही ना मग पुन्हा एक प्रश्न उभा राहतो जर कानच नसते तर हारायला कुठं असतात है ना. सो दिस इज व्हॉट द नोज वर्सेस आय द पोएम एक्सप्लेन्स द प्रेझेंट सिच्युएशन ऑफ द सोसायटी हाऊ इट इज करप्टेड इवन द ज्युडिशियरी इज करप्टेड. आणि आपण पाहतो की न्याय सुद्धा विकला जातो ज्याला पाहिजे त्याला मिळत नाही. So thank you for today that you have listened my lecture and I am very happy to once again that I have taught you the English lecture for today. Okay? Thank you. Thank you sir. अबे लिहून तर दे. श्रेयस स्वतःचे शर्ट घे. गुड मॉर्निंग सर. सकाळचं बाबा व्हिडिओ फोटो घे. पैसे खाल्ले पाहिजे बरं. हो सर हो. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण समुदाय ही संकल्पना अभ्यासणार आहोत. कोणती संकल्पना? समुदाय. समुदाय संकल्पना अभ्यासणार आहोत. तर समुदाय ही संकल्पना क्षेत्रीय समूह आहे. समुदाय संकल्पनेमध्ये आम्ही मनाची भावना असते. वी फिलिंग. आम्ही वर्ग 12 चे विद्यार्थी आम्ही म्हणा त्याचे तुम्ही आता 2017-2015 चे विद्यार्थी हो. आम्ही म्हणायचे हा समुदाय संकल्पना शिकत असताना एक विचार समोर आला आहे की समुदाय संकल्पनेत समोर घेऊन हिमालयापासून काश्मीर कन्याकुमारी पर्यंत बसलेल्या या भारतीय समाजाचं विभाजन करायचं होतं आपल्या देशाला. हा विभाजन करत असताना आपल्या देशाची एकता आणि एकात्मता अबाधित राहील त्याला काही दुखापत होणार नाही इजा होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची होती. तर आशिष पाटील विभाग झाला आणि त्यांनी सांगितलं की सर धर्माच्या नावावर देशाची विभागणी करा. आशिष पाटीलच्या मतानुसार आपण धर्माच्या आधारावर विभागणी केली. मग धर्माच्या आधारावर विभागणी झाली या देशामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत. हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध ख्रिश्चन पारसी जैन. मग धर्माच्या आधारावर या देशाची विभागणी झाली तर धर्माधर्मामध्ये वादविवाद निर्माण होईल आणि तो वादविवाद राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण करेल मग धर्म सुटला. दुसरा विषय झाला तो म्हणजे जातीच्या आधारावर विभागणी करा सर या देशाची. मग आपापली जागा ठेवा तुम्ही. तेली आहे मांडली आहे कुंडी आहे धनगर आहे ढिवर आहे. आज जातीमध्ये सुद्धा भेदभाव होणार. त्याच्यामुळे धर्म जात वंशाच्या आधारावर विभागणी केली या देशाची. डॉक्टर बी एस बुवा नावाचा विचारवंत आहे. तो डॉक्टर बी एस बुवा नावाचा विचारवंत 6 वंशाचे लोक भारतामध्ये राहतात असं सांगते. निग्रो टोटो आस्ट्रोलाइट मंगोलाइट ब्रॅक्सिकॉल मेडिटेरेनियन आणि नार्डिक्स असे 6 वंशाचे लोक भारतामध्ये आढळतात. तर वंशाच्या आधारावर एक दिवस वादविवाद निर्माण होईल. म्हणजे धर्म जात वंश हे तीनही घटक बाजूला केले. मग एक विचारवंत उभा झाला भाषेच्या आधारावर करा सर. मग मराठी हिंदी गुजराती तामिळ पंजाबी अशा वेगवेगळ्या भाषेच्या आधारावर विभागणी केली. तर आज आपण बघितलं तर भाषेच्या आधारावर सुद्धा आपल्या देशामध्ये वादविवाद निर्माण होतात. मग धर्म वंश जात भाषा प्रदेश या आधार विभागणी करताच येत नाही. म्हणून या समुदायाचे भागात विभाजन झाले. पहिला झाला
आदिम समुदाय, दुसरा झाला ग्रामीण समुदाय आणि तिसरा झाला शहरी किंवा नागरी समुदाय. अशा 3 समुदायात आपल्या या देशात विभाजन झालेलं आहे. पण त्याच्यापैकी पहिला समुदाय कोणता समुदाय? आदिवासी. आदिम समुदायाचं नाव आहे आदिवासी. आदिवासी आदिपासूनचे रहिवासी म्हणून नाव मिळालं आदिवासी. अनेक विचारवंतांनी आदिवासीचा अभ्यास केला. महात्मा गांधींनी अभ्यास केला, गिरिजन नाव दिला. सत्ता बापांनी अभ्यास केला, डॉक्टर जी.एस. घुये यांनी आदिवासीचा अभ्यास केला. मागास हिंदू, बॅकवर्ड हिंदू आठवते ना, बॅकवर्ड हिंदूच नाव दिला. वेगवेगळ्या विचारवंतांनी अभ्यास काय झाला? असंच करायचं. काहून हसत नाही का तुला? आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये जी संसदीय लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे आणि या संसदीय लोकशाही शासन पद्धतीमध्ये जे प्रशासकीय कारभार आहे, राज्यकारभार आहे, हा राज्यकारभार संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालवला जात असते. कारण भारतीय संविधान चालवण्यासाठी आपल्याला जे स्तंभ आहेत त्या स्तंभाची सुद्धा एक आवश्यकता त्या ठिकाणी आहे. त्याच्याशिवाय आपल्याला भारतीय लोकशाही व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये जी लोकशाही आहे सर्वसाधारण आहे, लोकांकरिता लोकांच्या माध्यमातून केलेले जे शासन असतात त्याला आपण लोकशाही असं म्हटलं जात असते. ते अब्राहम लिंकनची एक डेफिनेशन आहे. तर हे जे संसदीय लोकशाही आहे आणि या संसदीय लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळे मूल्य आहेत. या वेगळ्या मूल्यांचा सुद्धा एक अंतर्भाव त्या ठिकाणी संविधानाच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे. हे भारतीय संविधान आहे आणि या भारतीय संविधान सर्वात मोठा आणि सर्वात लिखित स्वरूपाचं संविधान आहे. त्याच्यामध्ये संविधानाचं जे मसुदा तयार करण्याचं जो कार्य आहे हा कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि घटना समितीचे जे प्रमुख होते, अध्यक्ष होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि हे भारतीय संविधान आहे, हे भारतीय संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949 स्वीकारलेलं आणि स्वीकारल्यानंतर त्याची प्रत्यक्ष जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी आपल्याला 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि सर्वसाधारणपणे आपण बघत असतो की आपल्या भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे, केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार दुहेरी शासन व्यवस्था आहे. आणि या दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली केंद्र सरकारचं कार्य त्या ठिकाणी चालत असते आणि राज्य सरकारामध्ये विविध जे घटक राज्य आहेत, 29 जे घटक राज्य आहेत आणि या 29 घटक राज्यामध्ये राज्य सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं असते. आणि ते जे मूल्य आहेत तेच मूल्य आपण भारतीय संविधानामध्ये स्वीकारले. पण त्याच्यामधला पहिला मूल्य होतं स्वातंत्र्य. पण स्वातंत्र्य किंवा समता, तर त्याच्यामध्ये काही मूल्य आहे की समता म्हणजे काय, व्हॉट इज इक्वालिटी. समता कशाला म्हटलं जात असते? समता म्हणजे सारखेपणा नव्हे. आपण सर्व मुलं एकसारखे त्याला जेव दिला का नाही रे नितेश? जेव दिला का नाही हो ना. घे ज्या मी व्हिडिओ घेता तू नाच. घ्या ना.
काहीतरी ऍक्शन दिसली पाहिजे SD Production.